सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. कसे आहात मित्रांनो? मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, आज आपण सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाच्या, गंभीर आणि हृदयद्रावक अशा विषयावरती बोलणार आहोत. बांधवांनो, महाराष्ट्रातील बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे होणारी जीवितहानी आणि त्यासाठी करावी लागणारी जागृती यासाठी खास करून हा व्हिडिओ आहे. बांधवांनो, महाराष्ट्रातील प्रत्येक गाव खेड्यातील माणसांपर्यंत ही माहिती, हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तरच आपण सर्वजण एकत्र मिळून या समस्येवरती मात करू शकू, उपाययोजना करू शकू. बांधवांनो, बिबटे हे निसर्गाचा एक भाग आहेत, पण जेव्हा ते मानवी वस्त्यांवरती येऊन हल्ले करतात तेव्हा तो केवळ प्राण्यांचा प्रश्न बिलकुल नसतो, तर तो आपल्या कुटुंबाचा, आपल्या गावाचा आणि आपल्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. बांधवांनो, आज मी तुम्हाला याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये बिबट्यांचा सर्वात जास्त वावर वाढलेला आहे, आतापर्यंत किती लोकांना मारले गेले आहे, वन विभाग आणि पोलीस प्रशासन कोणत्या उपाययोजना करत आहे, नागरिकांनी कोणत्या दक्षता घ्यायला हव्यात, कोणती काळजी घ्यायला हवी, कोणती गावे बिबट्याच्या दहशतीखाली आहेत, महाराष्ट्र सरकारने कोणती पावले उचललेली आहेत आणि रात्रीच्या वेळी बिबटे जंगल सोडून मानवी वस्त्यांकडे का येत आहेत. बांधवांनो, ही सर्व माहिती आज मी आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा, सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. विनंती एकच आहे, दादा हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे. नमस्कार, मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज, तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मित्रांनो, या फेसबुक पेजवरती, या यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, अशी सुद्धा नम्र विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना करीत आहे. चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया. बांधवांनो, महाराष्ट्र हे राज्य खूपच विविधतापूर्ण आहे, खरं आहे ना? डोंगर, जंगल, धरणे, तळी, पाणवठे, शेती आणि शहरी भागाचा विस्तार या राज्यात मोठ्या प्रमाणात झालेला आहे. या सर्वांमुळे बिबट्यांचा वावरही बांधवांनो वाढत चाललेला आहे, कारण बिबट्या वर्षातून 2 वेळा प्रजनन करतो, त्यामुळे त्यांची संख्या सुद्धा झपाट्याने वाढत आहे. दुसरे कारण असेही सांगितले जाते की बाहेर राज्यातून काही बिबटे पकडले गेलेले आहेत आणि ते बिबटे महाराष्ट्रातील घनदाट अरण्य असलेल्या भागामध्ये किंवा डोंगराळ प्रदेशामध्ये, सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये आणून सोडले जात आहेत. म्हणून पुणे जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढलेली आपल्याला पाहायला मिळून येते, दिसून येते. सरकारी आकडेवारीनुसार, लक्षात घ्या, सर्वात महत्वाची माहिती सांगणार आहे, महाराष्ट्रातील जंगलामध्ये सुमारे 3800 बिबटे आहेत, पण उसाच्या शेतामध्ये आणि मानवी भागात किती आहेत याचा अंदाज अजून लावला गेला नाही. विशेषतः फक्त पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात 1300 ते 1500 बिबटे आढळून आलेले आहेत. पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर सर्वाधिक वाढलेला आहे, हे चिंतेचं कारण आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका असेल, जुन्नर असेल, आंबेगाव असेल, हे तालुके आता बिबट्यांच्या हल्ल्यांसाठी खूप प्रसिद्ध झालेले आहेत. खरं आहे का खोटं आहे? शिरूर तालुक्यातील पिंपळखेड आणि जांबूत ही गावे तर सध्या दहशतीखाली आहेत. इथे गेल्या 3 आठवड्यामध्ये 3 लोक सुद्धा मारले गेलेले आहेत. 5 वर्षाची शिवन्या शैलेश बॉम्बे ही मुलगी 12 ऑक्टोबरला बिबट्याच्या हल्ल्यात मारली गेली. तसेच 82 वर्षाची वृद्ध महिला आणि 13 वर्षांचा मुलगा सुद्धा मारला गेलेला आहे. म्हणून याच्याकडे डोळे झाक करून चालणार नाही. जुन्नर वन विभागातील शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यात 3 मृत्यू, आंबेगाव आणि जुन्नर मधील अनेक गावांमध्ये सुद्धा बिबट्याचे हल्ले वाढलेले आहेत. फक्त पुणे नाही बांधवांनो, तर अहमदनगर म्हणजे सध्याचे अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा वेगळी परिस्थिती नाही, तिथली परिस्थिती सुद्धा गंभीर आहे. इथे सप्टेंबर पासून 5 लोक बिबट्यांच्या हल्ल्यात मारली गेलेली आहेत. इस्लाक जे गाव आहे, इस्लाक गावात 9 वर्षांचा मुलगा बिबट्याने जखमी केलेला होता. तसेच नाशिक जिल्ह्यातही सप्टेंबर पासून 5 जणांचा मृत्यू झालेला आहे.
आणि उसाच्या पट्ट्यातील गावांमध्ये सध्या दहशत पसरलेली आहे. बांधवांनो, ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील रोहन आणि वहोली ही गावे, तसेच रायगड जिल्ह्यातील पनवेल परिसर दहशतीखाली आहे. त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. नाशिकमध्येही बिबट्यांच्या हालचाली सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळून येत आहे. नागपूरच्या भांडेवाडीमध्येही बिबटे घरात घुसलेले आहेत. उसाच्या शेतांमुळे हे क्षेत्र बिबट्यांसाठी आकर्षक झालेले आहे, कारण इथे लपण्याची सोय बिबट्यांसाठी मोठ्या प्रमाणात होते. म्हणून मित्रहो, ही आकडेवारी ऐकूनच तुमचे रक्त सुद्धा खवळल्याशिवाय राहणार नाही. गेल्या 2 महिन्यात उसाच्या पट्ट्यास 14 शेतकरी बिबट्यांच्या हल्ल्यात मारले गेलेले आहेत. पुण्यात गेल्या 3 आठवड्यात 3 मृत्यू. संपूर्ण महाराष्ट्रात 2025 मध्ये हल्ल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. एकूणच वर्षभरात शेकडो हल्ले झालेले आहेत आणि अनेक जण यामध्ये मृत्युमुखी सुद्धा पडलेले आहेत. अलीकडील स्पाइकमुळे आता राज्यव्यापी चिंता वाढलेली आहे. पुणे असेल, अहिल्यानगर आणि नाशिक हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित बिबट्यांमुळे सध्या ठरलेले आहेत. प्रत्येक मृत्यू मागे एक कुटुंब उद्ध्वस्त होते, मुलं अनाथ होतात आणि गावात भीतीचे वातावरण पसरते. पिंपळखेड गावात तर नुकतेच एका 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे आणि गावकऱ्यांनी रास्ता रोको सुद्धा केलेला आहे. रोहन आणि वहोली गावात बिबट्यांच्या दर्शनामुळे लोक घराबाहेर सध्या पडत नाहीत. पुण्याच्या ग्रामीण भागात पालक लग्नांना सुद्धा नकार देत आहे, कारण बिबट्याची भीती प्रचंड वाढलेली आहे. म्हणून मुलांची लग्न सुद्धा पुढे ढकलावी लागतात. बांधवांनो, बिबटे रात्री जंगल सोडून मानव वस्त्यांकडे का येतात, हा प्रश्न तितकाच महत्वाचा उपस्थित होतोय. मित्रांनो, त्याचे कारण आहे मानवी हस्तक्षेप. जंगलांचा विनाश, शेतीचा विस्तार आणि उसाची शेती प्रचंड मोठ्या प्रमाणात या तालुक्यात, या गावात आहे. बिबट्यांसाठी लपण्याची सोय होते. जंगलात शिकार कमी झाली आहे, हरणांचे कळप कमी झालेले आहेत. म्हणून बिबटे कुत्रे, मेंढ्या, कोंबड्या, गायी, म्हशी, वासरे आणि काही वेळा मानवी शिकार सुद्धा शोधतात. कचरा, डंप, खुल्या विहिरी आणि रस्त्यावरील वाहनांचा ध्वनी हे सर्व बिबट्यांना आकर्षित करतात. बिबटे रात्र भोजन करणारे प्राणी आहेत आणि मानवी भागात अन्नाची उपलब्धता जास्त असते. मानवी वस्त्यांमुळे बिबट्यांचे प्रदेश सुद्धा कमी झालेले आहेत. म्हणून ते काय करतात, शहरांकडे कूच करतात. जसे की मुंबई जवळील सगनप किंवा नागपूरमध्ये उसाच्या शेतांमध्ये लपून हे बिबटे शेतकऱ्यांवर हल्ला करतात. कारण तिथं प्रकाश कमी असतो, मानवी हालचाली कमी असतात, आवाज कमी असतो. मित्रहो, वनमंत्री गणेश नाईक यांनी सध्या एक घोषणा केलेली आहे की मानव भक्षक बिबट्यांना पाहताच गोळ्या घालण्याची किंवा मारण्याची परवानगी सरकारनं द्यावी. पुण्यात एक अशा प्रकारचा बिबट्या मारला सुद्धा गेलेला आहे, ज्याने 3 हल्ले केले होते. बांधवांनो, 200 पिंजरे तात्काळ बसवले जातील आणि 1000 आणखी खरेदी केली जातील, असे वन विभागाने जाहीर केलेले आहे. ड्रोनद्वारे निरीक्षण केले जाईल. AI अलर्ट सिस्टीम बसवण्यात येणार आहे. पुणे, अहिल्यानगर आणि नाशिकमध्ये या सिस्टीमचे काम सुद्धा सुरू झालेलं आहे. बांधवांनो, घर आणि पशुशाळांभोवती स्वयंचलित विजेची कुंपण बसवण्यात यावीत. बिबट्यांना पकडून स्थलांतरित करणे आणि आता बिबट्यांची नसबंदीची परवानगी घेणे हे तितकंच महत्वाचं आहे. बांधवांनो, पुणे विभागात प्रथमच 313 पोलीस आणि वन विभाग संयुक्तपणे गस्त घालत आहेत. कोल्हापूरमध्येही अशा पिंजऱ्यांनी बिबट्यांना पकडण्यात आलेला आहे. महाराष्ट्र सरकारने ही गंभीर पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ बैठक घेऊन बिबट्याच्या हल्ल्यांना राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव सुद्धा मांडलेला आहे. बिबट्यांना वन्यजीव संरक्षण कायद्यातील शेड्यूल 1 वरून काढण्यासाठी केंद्राकडे राज्यांनी प्रस्ताव सुद्धा पाठवलेला आहे, जेणेकरून बिबट्यांना मारणे सोपे होईल. जिल्हा नियोजन समित्यांना पिंजरे, वाहने आणि मनुष्यबळासाठी निधी देण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिलेले आहेत. दीर्घकालीन उपाययोजना म्हणून वन संरक्षण आणि समुदाय जागृतीवर भर देण्यात यावे हे तितकंच महत्वाचं आहे. सरकारने तशी पावले उचललेली आहेत. मुंबईच्या सगनप नॅशनल पार्कमध्ये सध्या हे कार्यक्रम चालू आहेत. सरकारने तात्काळ 200 पिंजरे बसवण्याचे आणि ड्रोनचा वापर करण्याचे आदेश सुद्धा वन विभागाला दिलेले आहेत. पण मित्रांनो, उपाय फक्त सरकारनेच करावेत का? असे काही आहे का?
असे काय लिहून ठेवले आहे का? नागरिकांनी ही दक्षता घ्यावी. पहिली गोष्ट, रात्री जंगल किंवा उसाच्या शेतात जाणे टाळावे. मुलांना एकटे बाहेर पडू देऊ नका. मुलांना पालकांनी शाळेत सोडवण्यासाठी स्वतः जावे. सोशल मीडियावरती याविषयी जागृती करण्यात यावी. पशुशाळा मजबूत करण्यात याव्यात. पशुशाळेभोवती कुंपण उंच आणि बंद ठेवण्यात यावे. रात्री पाळीव प्राणी घरात आणा. कचरा बाहेर टाकू नका, कारण तो बिबट्यांना आकर्षित करतो. खुल्या विहिरी झाका आणि घराभोवती शक्यतो दिवे लावा. प्रकाश बिबट्यांना दूर ठेवतो. हल्ला झाल्यास मोठ्यानं आरडाओरड करा. काठीने मारण्याचा प्रयत्न करा. आवाज करा, फटाकडे वाजवा. अशा पद्धतीनं आपण आपली काळजी आणि सुरक्षा घेऊ शकतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बांधवांनो, वेळेप्रसंगी वन विभागाची किंवा पोलिसांची मदत सुद्धा मागा. वाड्या वस्त्यांवर चर्चा करा. शेजाऱ्यांसोबत जागृती मोहीम चालवा आणि वन विभागाशी सतत संपर्क ठेवा. मुलांना शिकवा की बिबट्याला पाहिल्यास धावू नये, तर मागे हटावे. हे छोटे छोटे पावले सुद्धा आपला जीव वाचवण्यास मदत करतील, हे सुद्धा आपण कायम लक्षात ठेवावे. मित्रांनो, शेवटी एकच सांगतो, बिबटे हे आपले शत्रू बिलकुल नाहीत, परंतु मानवी चुकीमुळे संघर्ष वाढलाय. पिंपळखेड प्रमाणे गावात भीती निर्माण झालेली आहे, पण एकत्र येऊन आपण हे थांबवू शकतो, याच्यावर तोडगा काढू शकतो, हे आपण लक्षात ठेवावे. व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा, जागृती पसरवा, सुरक्षित राहा. वन विभागाच्या 1926 या हेल्पलाईनवर कॉल करा. उघडा डोळे, बघा नीट, जागृत राहा, सतर्क राहा आणि आपली स्वतःची, आपल्या परिवाराची, आपल्या शेजारच्यांची काळजी घ्या. एवढीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रांनो, थँक्यू सो मच.